माझ्या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार श्रोतेहो, मी स्नेहा. आपण भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायाला भगवंताला प्रणाम करून सुरुवात करूया. 14व्या अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. श्री भगवान म्हणाले, आणखी पुन्हा मी तुला असे सर्व ज्ञानाचे परम उत्तम ज्ञान सांगतो, जे जाणल्याने सर्व मुनींना परमसिद्धी प्राप्त होते. श्रीकृष्णाने 7व्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायाच्या शेवटपर्यंत परमसत्य पुरुषोत्तम भगवंताचे विशद वर्णन केले आहे. आता भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला अधिक प्रबोधन करत आहे. मनुष्य जर आध्यात्मिक आणि तात्विक ज्ञान पद्धतीने जाणून घेतला तर त्याला भक्तियोगाचे ज्ञान होईल. 13व्या अध्यायात स्पष्टपणे सांगितले की विनम्र भावाने ज्ञानाची जोपासना केल्याने मनुष्य भौतिक जंजाळातून मुक्त होऊ शकतो. आतापर्यंत वर्णन केलेल्या इतर सर्व ज्ञानांपेक्षा हे ज्ञान अतिशय श्रेष्ठ आहे असे अनेकांनी सिद्ध प्राप्त केले. यावरून हे अपेक्षित आहे की जो हा 14वा अध्याय जाणतो त्याला सिद्धी प्राप्त होते. या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही. सामान्यतः भौतिक जगामध्ये जे काही ज्ञान आपल्याला मिळते ते त्रिगुणांनी प्रदूषित झालेले असते. जे ज्ञान त्रिगुणांनी प्रदूषित झालेले नसते त्या ज्ञानाला दिव्य ज्ञान असे म्हणतात. ज्या क्षणी मनुष्य या दिव्य ज्ञानांमध्ये स्थित होतो त्या क्षणी तो भगवंताच्या स्तरावर स्थित होतो. ज्यांना वैकुंठ लोकाचे ज्ञान नाही त्यांचे म्हणणे असते की भौतिक देहाच्या भौतिक क्रियांपासून मुक्त झाल्यावर आध्यात्मिक स्वरूपातही वैविध्यहीन बनून निराकार बनते. तथापि या जगामध्ये प्राकृत वैविध्य आहे, तसेच आध्यात्मिक जगतातही वैविध्य असते. या वैविध्याचे ज्यांना अज्ञान आहे त्यांना वाटते की आध्यात्मिक जगत हे भौतिक जगातील वैविध्याहून पूर्णपणे भिन्न आहे. परंतु वस्तुतः आध्यात्मिक जगतामध्ये मनुष्याला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. तेथील सर्व कर्मे आध्यात्मिक असतात आणि तेथील आध्यात्मिक स्थितीलाच भक्तिमय जीवन म्हटले जाते. हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आध्यात्मिक गुणांचा विकास करणे आवश्यक आहे. याप्रमाणे जो आध्यात्मिक गुणांचा विकास करतो तो भौतिक जगताच्या उत्पत्तीचे तसेच विनाशाचेही प्रभावित होत नाही. हे भारता, ब्रह्म नामक संपूर्ण भौतिक तत्व हे जन्माचे स्तोत्र आहे आणि या ब्रह्मालाच मी गर्भस्थ करतो. त्यामुळे सर्व जीवांचा जन्म शक्य होतो. जगताविषयी विस्तृत वर्णन आहे. जे काही घडते ते सर्व काही क्षेत्र, शरीर आणि क्षेत्रज्ञांच्या म्हणजे आत्म्याच्या संयोगामुळे घडते. भौतिक प्रकृती आणि जीवांचे संयोगीकरण स्वतः भगवंतामुळे होते. भाताच्या राशीत विंचू आपली अंडी घालतो आणि कधीकधी म्हटले जाते की विंचू तांदळापासून जन्मतो, परंतु भात विंचवाच्या जन्माचे कारण होत नाही. वास्तविकपणे मादीने अंडी घातलेली असतात. त्याचप्रमाणे भौतिक प्रकृती ही जीवांच्या जन्माचे कारण नसते. भगवंतही स्वतः बीज प्रदान करतात आणि असे दिसते की जीव हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत. म्हणून प्रत्येक जीवाला आपल्या गतकर्मानुसार भौतिक प्रकृतीचे प्रदान केलेले निरनिराळ्या प्रकारचे शरीर प्राप्त होते. याप्रमाणे जो आपल्या गतकर्मानुसार शरीराद्वारे दुःख किंवा सुख भोगतो, या प्राकृत जगतात जीवांचे सर्व अभक्तविनी कारण भगवंत आहे.
हे कौंतैया, भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. भगवान श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे मूळ पिता आहेत. तात्पर्य हेच आहे की भौतिक जगतामध्ये जीवांची गर्भधारणा केली जाते आणि जीव आपल्या पूर्वकर्मानुसार सृष्टीच्या उत्पत्तीविषयी विविध रूपामध्ये प्रकट होतात. भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली आहे. महाभाऊ अर्जुन, जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा त्रिगुणांमुळे तो बद्ध होतो. हे अनग अर्जुना, सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आणि हा मनुष्याला सर्व पापांपासून मुक्त करतो. जे सत्वगुणामध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध झालेले जीव विविध प्रकारचे आहेत. कोणी सुखी, कोणी खूप उद्योगी, तर कोणी असहाय्य असतो. हे सर्व मानसिक विकार जीवाच्या प्रकृतीत बद्धावस्थेत कारणीभूत असतात. निरनिराळ्या प्रकारे ते कसे बद्ध होतात याचे वर्णन भगवद्गीतेच्या या विभागात करण्यात आलेले आहे. यामध्ये सत्वगुणाचा सर्वप्रथम विचार करण्यात येतो. प्राकृत जगतामध्ये सत्वगुणाचा विकास केल्याने मनुष्य इतर प्रकारे बद्ध झालेल्या मनुष्यांपेक्षा सुज्ञ आणि बुद्धिवान असतो. सत्वगुणी मनुष्य भौतिक दुःखाने प्रभावित होत नाही आणि भौतिक ज्ञानामध्ये प्रगती करण्याची जाणीव त्याला असते. सत्वगुणाचा प्रातिनिधिक प्रकार म्हणजे ब्राह्मण होय, कारण तो सत्वगुणाचा स्थित असतो. सत्वगुणी मनुष्य पापकर्माच्या फळांपासून प्रायमुक्त असतो व या पापाच्या अभावाच्या जाणीवेमुळे त्याला सुखाचा अनुभव येतो. वास्तविकपणे वेदांतामध्ये म्हटले आहे की सत्वगुणी आणि अधिक ज्ञान आणि अधिक सुख होय. अडचण अशी आहे की जेव्हा जीव सत्वगुणांमध्ये स्थित होतो तेव्हा त्याला असा भ्रम होतो की आपणच अधिक ज्ञानी आहोत, इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत आणि या समजुतीमुळे तो बद्ध होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वैज्ञानिक आणि तत्वज्ञानी होत. प्रत्येकाला आपल्या ज्ञानाचा अभिमान असतो आणि सामान्यतः दोघांची राहणीमान उच्च दर्जाची असल्यामुळे त्यांना एक प्रकारचा भौतिक सुखाचा अनुभव येतो. बद्ध जीवातील या सुखाच्या भावनेमुळेच ते सत्वगुणाद्वारे बद्ध होतात. याप्रमाणे त्यांना सत्वगुणी कर्म करण्याचे आकर्षण असते आणि जोपर्यंत त्यांना हा प्रकारे कर्म करण्याचे आकर्षण असते तोपर्यंत त्यांना प्राकृतिक गुणांना अनुसरून कोणत्या ना कोणत्या प्रकारचे शरीर धारण करावेच लागते. म्हणून त्यांना मोक्षप्राप्ती किंवा वैकुंठ लोकाची प्राप्ती होण्याची संभावना नसते. पुन्हा या सत्वगुणी मनुष्य तत्ववेत्ता, वैज्ञानिक इत्यादी बनू शकतो आणि पुन्हा जन्म व मृत्यूच्या दुस्तर चक्रामध्ये भटकावे लागते. म्हणून मायाजनिक मोहामुळे मनुष्याला वाटते की हे जीवन सुखकारक आहे. हे कौंतैया, असंख्य वासनांनी महत्वाकांक्षांमुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि त्यामुळे देहधारी जीवन सकाम कर्माशी बांधला जातो. रजोगुणाची लक्षणे म्हणजे स्त्री पुरुष यांच्यातील आकर्षण होय. स्त्रीला पुरुषाचे किंवा पुरुषाला स्त्रीचे आकर्षण असते, यालाच रजोगुणी म्हटले जाते. आणि या गुणाच्या वृद्धीमुळे मनुष्यामध्ये भौतिक उपभोग होण्याची तीव्र आकांक्षा उत्पन्न होते. इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा उत्पन्न होते. रजोगुणी मनुष्याला इंद्रिय तृप्तीकरता समाज, देशाकडून प्रतिष्ठा प्राप्त करण्याची इच्छा असते आणि त्याला सुंदर पत्नी, घर, गोंडस मुलं इत्यादी गोष्टींची इच्छा असते. हे सर्व रजोगुणामुळे घडते. जोपर्यंत मनुष्य या गोष्टींच्या मागे लागलेला असतो तोपर्यंत त्याला अतिशय कठीण परिश्रम करावे लागतात. यास्तव या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की असा मनुष्य कर्मफलांवर आसक्त होतो. म्हणून
कर्मामुळेच तो बद्ध होतो. आपल्या पत्नीला, मुलाबाळांना आणि समाजाला संतुष्ट ठेवण्यासाठी, आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी त्याला कर्म करावे लागतात. म्हणून जग प्राय रजोगुणीच असते. हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण. प्रमाद, आळस, निद्रा तमोगुणांचे परिणाम आहेत व ते बद्ध जीवाला बंधनकारक आहेत. तमोगुणांच्या प्रभाव मनुष्य वस्तुतः यथार्थ रूपात जाणू शकत नाही. उदाहरणार्थ, प्रत्येक जण पाहू शकतो की आपल्या आजोबांचा मृत्यू झालेला आहे आणि स्वतःचाही मृत्यू होणार आहे, कारण मनुष्य मर्त्य आहे. तसेच जन्म देणारी मुलेही मृत्यूपंथात जाणार आहेत, म्हणून मृत्यू हा निश्चित आहे. तरी लोक मूर्खपणे धनसंचय करतात आणि सनातन आत्म्याची अपेक्षा करून रात्रंदिवस परिश्रम करीत आहेत. हाच प्रमाद आहे आणि आपल्या मूर्खपणामुळे ते आध्यात्मिक उन्नती करण्यास उत्सुक नसतात. असेच लोक अत्यंत आळशी असतात. त्यांना आध्यात्मिक सत्संगाची निमंत्रित केले जाते तेव्हा त्यांना अशा गोष्टींमुळे मुळीच स्वारस्य नसते. असे लोक रजोगुणाद्वारे नियंत्रित मनुष्याप्रमाणे सक्रिय नसतात. म्हणून तमोगुणी मनुष्याचे आणखीन एक लक्षण म्हणजे तो आवश्यकतेपेक्षा अधिक झोपतो. परंतु 6 तास झोप पुरेशी असते, परंतु तमोगुणी मनुष्य दिवसातून 10-12 तास झोपतो. असा मनुष्य सदैव खिन्न, मादक पदार्थ व झोपेच्या आहारी गेला. तमोगुणाद्वारे बद्ध झालेल्या मनुष्याची लक्षणे ही आहेत. हे भारता, सत्वगुणी मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण सकाम कर्माशी बांधतो आणि तमोगुण त्याचे ज्ञान आकृत करून मूर्खपणाशी बांधतो. सत्वगुणी मनुष्य हा आपल्या कर्माने किंवा तात्विक शोधाने संतुष्ट असतो. उदाहरणार्थ, तत्वज्ञानी, वैज्ञानिक आणि शिक्षण तज्ज्ञ आपापल्या विशिष्ट ज्ञानक्षेत्रामध्ये संलग्न असतात आणि त्यातच ते समाधानी असतात. रजोगुणी मनुष्य सकाम कर्मामध्ये संलग्न असतो आणि आपल्याला शक्य असेल तितके धनार्जन करतो आणि सत्कार्याकरिता त्याचा उपयोग करतो. कधी कधी तो रुग्णालय बांधतो, धर्मार्थ संस्था बांधतो, त्यांना दान करतो. रजोगुणी मनुष्याचे लक्षणे आहे तमोगुणी मनुष्याचे ज्ञान आच्छादित करतो. तमोगुणाच्या प्रभावाखाली मनुष्य जे काही करतो तो त्याच्या किंवा इतरांच्या भल्यासाठी नसते. हे भारता, कधी कधी रजोगुणी तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो. कधी कधी रजोगुण सत्व आणि तम यांचा पाडाव करून इतर वेळे तमोगुणी आणि सत्व रज यांचा पाडाव करतो. याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा ही चालूच असते. जेव्हा रजोगुण प्रमुख होतो तेव्हा सत्व आणि तमोगुण यांचा पाडाव होतो. जेव्हा सत्वगुणी प्रधान होतो तेव्हा रज आणि तम यांचा पाडाव होतो आणि तमोगुण प्रभावी असतो तेव्हा रज तम यांचा पाडाव होतो. ही स्पर्धा सदैव सुरू असते. म्हणून ज्याला खरोखरच कृष्ण भावनेमध्ये उन्नती करायची इच्छा असेल त्यांनी त्रिगुणांच्या पलीकडे जाणे आवश्यक आहे. विशिष्ट गुणांचे प्रामुख्य हे व्यवहारात, कार्यात, खाण्यापिण्यात इत्यादी गोष्टींमध्ये दिसून येते. या सर्वांचे वर्णन पुढील अध्यायामध्ये करण्यात येईल. परंतु जर मनुष्याची इच्छा असेल तर अभ्यासाने तो रजोगुण, तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुणाची वृद्धी करू शकतो. जेव्हा देहाचे सर्वद्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात त्या सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येतो. 2 नेत्र, 2 कान, 2 नाकपुड्या, तोंड, जननेंद्रिये, गुद अशी शरीरामध्ये 9 द्वारे आहेत. जेव्हा प्रत्येक द्वार हे सत्वगुणाच्या लक्षणाने प्रकाशित होते तेव्हा मनुष्याला सत्वगुणांची वाढ झाली असे समजावे. हे भरतवर्ष, जेव्हा रजगुणामुळे वृद्धी होते तेव्हा अत्याधिक आसक्ती, सकाम कर्म, महत्प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा ही लक्षणे दिसतात. रजोगुणी मनुष्य त्याने प्राप्त केलेल्या स्थितीत कधीच संतुष्ट नसतो. त्याला आपला दर्जा वाढवण्याची सदैव लालसा असते. जर त्याला राहण्याकरता निवासस्थान बांधण्याची इच्छा असेल तर तो राजवाड्याप्रमाणे घर बांधण्याचे प्रयत्न करतो. जणू काय तो त्या घरामध्ये नित्य वास करणार आहे. इंद्रिय तृप्ती करण्याची त्याच्यामध्ये तीव्र इच्छा असते. त्याच्या इंद्रिय तृप्तीचाच अंत नसतो.
त्याला सदैव आपल्या कुटुंबाबरोबर घरात राहून निरंतर इंद्रियतृप्ती करीत राहण्याची इच्छा असते. याचा कधीच शेवट होत नाही. हे सर्व लक्षणे रजोगुणाची द्योतक आहेत. हे गुरुनंदन, जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अंधकार, निष्क्रियता आणि मूर्खपणा आणि मोह प्रकट होतो. जेव्हा प्रकाश नसतो तेव्हा ज्ञानाचा अभाव असतो. तमोगुणी मनुष्य हा निरामय तत्वानुसार कार्य करीत नाही. त्याला आपल्या लहरीप्रमाणे व्यर्थ कर्म करण्याची इच्छा असते. जरी त्याच्याकडे योग्य ती कार्यक्षमता असली तरी तो ते प्रयत्न करत नाही. त्याला मोह असे म्हणतात. त्याच्या ठिकाणी चेतना असली तरी तो जीवन निष्क्रिय असते. ही सर्व तमोगुणी मनुष्याची लक्षणे आहेत. जेव्हा मनुष्याच्या सत्वगुणांमध्ये मृत्यू होतो तेव्हा तो महर्षीच्या उच्चतर पवित्र ग्रहलोकाची त्याला प्राप्ती होते. जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्याचा जन्म घेतो आणि जेव्हा तमोगुणामध्ये मृत्यू तो पशुयोनीमध्ये जन्म घेतो. सत्वगुणी मनुष्य क्रमशः उद्गतीने उच्चतर लोकांमध्ये जातात. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात आणि जे निंद्य तमोगुणाने स्थित आहेत ते नरक लोकात अधपतन त्यांचे होते. या श्लोकाच्या प्रकृतीत 3 गुणांमध्ये कर्माचे परिणाम अधिक विस्तृतपणे करण्यात आले. सर्व लोकात समाज झालेला उच्चतर लोकांच्या मालिकेमध्ये अत्यंत उन्नासित जीव वास करतात. या मात्रेमध्ये सत्वगुणांचा विकास होतो. त्यानुसार जीवांना या मालिकेतील विविध लोकांची प्राप्ती होते. या लोकांमध्ये सत्यलोकी किंवा ब्रह्मलोक हे अच्युत लोक आहेत आणि ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मांडातील आदी जीव ब्रह्मदेव वास करतात. रजोगुण हा एक प्रकारचा मिश्रण आहे. ते सत्वगुण आणि तमोगुणाच्या मध्यभागी आहे. मनुष्य सदैव शुद्ध नसतो, परंतु तो जरी पूर्णपणे रजोगुणामध्ये स्थित असला तरी तो या पृथ्वीवर केवळ एक राजा किंवा धनवान मनुष्य म्हणून राहतो. परंतु गुणाच्या मिश्रणामुळे त्याला अधोगतीही होऊ शकते. या पुढील रजोगुण आणि तमोगुणी लोक यंत्राच्या सहाय्यानेच बरेच उच्चतर लोकांमध्ये जाऊ शकत नाहीत. रजोगुणी पुढील जन्मात वेडा बनण्याची शक्यता असते. या ठिकाणी कनिष्ठ गुणांचे व तमोगुणांचे वर्णन असे करण्यात आले आहे. तमोगुणाच्या वृद्धीचे परिणाम अत्यंत धोकादायक असते. भौतिक प्रकृतीमधील हा अत्यंत कनिष्ठ गुण आहे. मानव योनीच्या खालोखाल पक्षी, पशु आणि सरपटणारे प्राणी, वृक्ष इत्यादी 80 लाख योनी आहेत आणि तमोगुणाच्या विकासानुसार मनुष्याची या अधम योनीप्रत अवनती होते. तमोगुणी आणि रजोगुणी मनुष्याच्या सत्वगुणांप्रत उन्नत होण्याची संधी आहे. ही संधी म्हणजेच कृष्ण भावनामृत हो. परंतु जो या संधीचा लाभ घेत आहे त्याला निश्चितच कनिष्ठ गुणातच राहावे लागते. जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्मांच्या प्राकृतिक गुणाखेरी इतर कोणीही करता नाही आणि जो या गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो, माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराची संबंधित त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो तेव्हा जन्म, मृत्यू, जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःख यातनांनी तो मुक्त होऊन 5 जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. अर्जुनाने विचारले, हे प्रभो, त्रिगुणांच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो? याचे आचरण कसे असते? हे प्राकृतिक गुणांच्या पलीकडे कसा जातो? भगवान म्हणाले, हे पांडुपुत्रा, जो प्रकाश, आसक्ती, मोह याची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करत नाही किंवा ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करत नाही, जो त्रिगुणांच्या प्रभावामध्येही अविचलित होत नाही, निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय हे जाणून उदासीन किंवा दिव्य राहतो, तो आध्यात्मिक आहे आणि सुखदुःखाला सारखेच मानतो. जो माती, दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, जो प्रिय अप्रिय यांच्यामधला समभाव राखतो,
जो धीर आणि स्तुती, निंदा, मान अपमान यांच्याकडे समभावनेने पाहतो, तो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्माचा परित्याग केला आणि मनुष्याला गुणातीत म्हटले जाते. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ राहून पूर्णतः भक्तीमध्ये संलग्न होतो, तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तरावर उन्नत होतो आणि परमसुखाची स्वाभाविक स्थिती त्याला अमृत, अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार होतो. अशा विविध पालन केलेला मनुष्य सर्व भौतिक कर्मातून पूर्णपणे अनासक्त होतो. जो या प्रकारे ब्रह्मज्योतीच्या स्तरावर स्थित होतो, तो गुणात्मक दृष्ट्या भगवंताला समानच असतो. या प्रकारे भगवद्गीतेच्या गुणत्रय विभाग योग हा 14वा अध्यायातील भक्ती वेदांत भाष्य संपन्न होत आहे. धन्यवाद.